आपल्या नशिबाला अशी सहसा का येतात? खानदानी लोकांमध्ये एकसारखी सहसा पाहायला मिळते. हिरामंडीमध्ये वेगवेगळी सहसा पाहायला मिळते. पण हिरामंडीची लोकसंख्या जास्त असते. रॉबर लोकांची लोकसंख्या जगतजेटी लोकांची. जगतजेटी म्हणजे कशी? आपण जगतजेटी का म्हणतो? जगत जिंकत निघतात, जगाची भूमी खात निघतात. खानदानी लोक कमी भूमी खातात, पण हे रॉबर आणि हिरामंडी अख्ख्या जगाची भूमी खातात. मग यांची लोकसंख्या जास्त प्रमाणात असते. मग ह्यांचा इन्कम किती? ह्यांना इन्कम टॅक्स किती लागला पाहिजे? जास्तीत जास्त लागला पाहिजे. ह्यांना जागा जमिनीचं भाडं जास्तीत जास्त लागलं पाहिजे. ह्यांच्यावर बिलं जास्तीत जास्त फाडली गेली पाहिजेत. खानदानी लोकांमध्ये एकच बायको असते, एकच नवरा असतो. दुसऱ्या खानदानामध्ये हिरामंडीच्या एकच नवरा एक बायको असते का? तरी पण त्यांची लोकसंख्या सुद्धा तेवढीच असते. सहा घेतातच. कसे पण मग वेगवेगळे असू दे, नाहीतर एकसारखे असू दे. मग मला सांगा, ह्या जगतजेटी लोकांनी किती भूमी व्यापली अख्ख्या जगाची? भरपूर की नाही? मग अख्ख्या जगभर हे लोकसंख्या कुणाची होती? जगतजेटी लोकांची होती ना. पण ही त्यांनी का घेतली? त्यांचा नोकरी व्यवसाय चालवायला घेतली होती की नाही? मग ती लोक आज का म्हणतात की आम्हाला गाव नाही, मुंबई नाही, आम्हाला खानदान नाही? हे स्वखुशीने स्वीकारलेलं नशीब हे तुमचं नव्हतं का? तुमचंच होतं. आज अख्खं जग तुमचं आहे, जगाची भूमी तुमची आहे. जगातल्या परड्या जास्तीत जास्त तुमच्या लोकांनी खाल्ल्या. तुमचा इन्कम जास्त होता की नाही? मग तुम्हाला जागा जमीन आहे की नाही? मग असं करायचं होतं तुम्ही की कमी लोकसंख्या ठेवायला पाहिजे होती. तुम्हाला जर जागाच खायची होती तर कमी लोकसंख्या ठेवायची. असं माझं वैयक्तिक मत आहे. मी असं म्हणेन का कमी लोकसंख्या ठेवली असती तरी तुमचा इन्कमही तेवढा राहिला असता ना, तरी तुम्ही सुखी राहिला असता. पण तुम्हाला तसं नव्हतं करायचं. तुम्हाला सिकंदर सारखं पूर्ण जगत जिंकायचं होतं, काहीच शिल्लक ठेवायचं नव्हतं. त्यामुळे आणि जगातलं जास्तीत जास्त लुटून आणायचंच होतं. ते तुम्ही त्या परड्या लुटून त्या सुविधा खाल्लेल्या आहेत. मग जास्त इन्कम कुणाचा होता? मग तुमची जॉईंट फॅमिली आहे की नाही? एकत्र कुटुंब आहे की नाही? तुमची मिलीभगत आहे की नाही? ही मिलीभगत असल्यामुळं आज तुमचे नातेवाईक अख्ख्या जगभर आहेत की नाही? मग जगभर होते की नाही तुमचे? प्रत्येक खानदानामध्ये तुमचं नातं आहे की नाही जगातल्या? म्हणजे तुमच्याच वंशानं ही लोकसंख्या वाढून भूमी खाल्ली की नाही?
जागा ठेवली नाही ना, याचा विचार केलात कधी?